आली आली भाग्यलक्ष्मी। मी चुकीच्या वेळी डोकावलं वाटतं घरात। कट्टी अगं त्याच्यात त्याची तरी काय चूक? तुझा नवरा आहे ना तो, आणि आत्ताच तर तुमचं लग्न झालंय, चालायचंच। आई मी ते हे बघ काशी, नवऱ्याला ना जरा समजून घ्यायचं असतं। आणि संजय वेडा असला म्हणून काय झालं? वेड्या माणसांना भावना नसतात। तुला खरं सांगू का, सगळे नवरे ना ह्या बाबतीत थोडे वेडेच असतात। पण दरवाजा तरी लावायचा, हे का भाविणीचं घर नाहीये। संजय कसाही असला तरी धनाजीराव मोहित त्यांचा पुतण्या आहे। जास्तच जवळीक झाली। त्याच्या वेडेपणापासून तो बरा तर होत नाहीये ना। काहीही झालं तरी संजयला त्याच्या इस्टेटीपासून लांबच ठेवायला हवं, कारण तो जरा जरी बरा झाला तर तो प्रॉपर्टीवर हक्क सांगेल, आणि मला ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी त्या दोघांना मूल होणंही आवश्यक आहे, आणि त्यासाठी त्याला असं वेडच राहणं गरजेचं आहे। बऱ्याच दिवसांपासून पाहते या संजयनं अजिबात आरडाओरडा केलेला नाही, काय भानगडे कळत नाही। हे बघ, तुला माहितीये मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही। आणि हे बघ सरू, तुला जर आई बाबांची एवढी काळजी वाटते ना, तर एक काम करूया, आपण लग्न करूया आणि त्यांच्याकडे जाऊया, लगेच त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांची माफी मागूया। हे बघ मला खात्री आहे ते आपल्याला लगेच माफ करतील। हा, आपण त्यांच्या पाया पडू, ते आपल्याला माफ करतील। तू काय पण टेन्शन घेऊ नको। हा, ते तू सगळं विसरून जा, तू माझ्याशी फक्त लग्न कर। हा, करशील ना? हा, हे बघ आपलं लव आहे तुझ्यावरती, करशील ना लग्न? हा, हे बघ मी सांगतो तसं कर तू। हा, करशील ना? ऐकशील ना माझं म्हणणं? हे बघ, आय लव्ह यू आहे ना, तू पण लव्ह मी आहे ना? हा, मग हे बघ, रडू नको, स्माइल 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 दे, स्माइल। हा, छान। लहानाचा मोठा केलाय मी त्याला। संजयवर माझं खूप प्रेम आहे, आणि त्या प्रेमाखातर माझ्या काळजावर दगड ठेवून मी तुला सून म्हणून या घरात घेतले। जाऊ दे अगं, त्याला बरी करण्याची जबाबदारी आता तुझीच आहे। काशी, संजय बरा झाला पाहिजे। हे कोण ना, अगं झोपलीस काय? उठ। काय कटकट आहे हा? आणि अंगाला हात लावा जाऊ नका माझ्या, मला किळस येते तुमच्या ते वांजोटे स्पर्शाची। काय लगीन केलं तू तुम्ही माझ्या संग? चूक झाली माझी, धोंडा घालतेस माझ्या डोक्यात। मला उगाच वाद नग, आणि उद्यापासून तुम्ही बाहेरच्या खोलीत झोपत जा। मी बाहेरच्या खोलीत राहिलं झोपा तुम्ही इथंच, मी आज जाते बाहेरच्या खोलीत। झोपू बी देणार कोण शोभतेच बघ अगदी मोहित यांची सून। किती नशीबवान आहे मी आणि मोहित यांचं घर। खूप वेळ घेतला ना तुझा, चल येते मी। आणि हो, काही जरी लागलं सवरलं ना तर नुसतं गोदात त्या करत बसू नकोस, मलाही आवाज दे।